नमो नमः. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सिरीज चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप स्वागत. आपण आता कृतीपत्रिकेचा पॅटर्न किंवा त्यामध्ये असलेल्या कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं आहे आणि नुसतं स्वरूप नाही तर मार्गदर्शन, विभागवाईज मार्गदर्शन आणि त्यातही गुणदानासह कशी उत्तरपत्रिका, नमुना उत्तरपत्रिका असावी हे आपण शिकतो आहे. तिसरा घटक म्हणजेच तृतीय विभाग, यामध्ये आपण आता त्यातले उपप्रश्न किंवा कृती आहे ती घेऊया. आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याप्रमाणे तुम्ही घरी सराव करतच असणार आहात, अभ्यास करत असणार आहात. आता अगदी परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे तुमचा सराव खूप छान पद्धतीने सुरू असेल. तो तसाच ठेवा परीक्षेपर्यंत, म्हणजे तुम्हाला तुमच्या परीक्षेत चांगलं त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आणि अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता या तिसऱ्या घटकामध्ये तृतीय विभाग पद्यम जो 18 गुणांचा आहे, त्यामध्ये आपण प्रश्न तिसरा ही कृती पाहिली होती आणि त्यात 2 कृती आपण सोडवल्या होत्या, मधली पहिली आणि दुसरी या पद्धतीने. आता आपण या कृतीकडे जाणार आहोत, म्हणजे हा आपला तृतीय घटकातला किंवा तृतीय विभागातला आपला हा पार्ट 2 असेल आणि तो तुम्ही क्रमाने जर व्हिडिओ पाहिले तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे प्रथम हा, द्वितीय आणि तृतीय हा विभाग. तर चला सुरुवात करूया. प्रश्न तिसरा, माध्यम भाषया उत्तरम लिखत. माध्यम भाषया उत्तरम लिखत. बघा यामध्ये आपल्याला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पद्यपाठावरील भाषाभ्यासमधील 2 प्रश्न यामध्ये तुम्हाला विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही एका कृतीचं उत्तर स्वतःच्या शब्दात तुम्हाला द्यायचे. प्रस्तावना आवश्यक आहे. भाषांतरापेक्षा उत्तर वेगळं असेल ही काळजी तुम्हाला घेतली पाहिजे. जसं आपण गद्य पाठावर आपण पाहिले होते माध्यम भाषेतले उत्तरं, त्याप्रमाणेच तुम्हाला इथे एक उत्तर लिहायला लागणार आहे गद्याप्रमाणे. त्यामध्ये प्रस्तावना म्हणजे आपला इंट्रो जो असतो तो तुम्हाला लिहावा लागणार आहे. मग त्यामध्ये कुठल्या कंठस्थीकरणासाठी कुठलं सुभाषित आलं असेल किंवा युग्ममाला किंवा सुक्तीसुद्धा यावर आधारित असेल तर तुम्हाला तिथे प्रस्तावना लिहावी लागणार आहे. त्यानंतर दुसरा उताऱ्यामध्ये मॅटर, त्यामध्ये अपेक्षित उत्तर लिहिणं तुम्हाला तिथं गरजेचं आहे. म्हणजे भाषांतर लिहायचं नाही, स्पष्टीकरण थोडक्यात तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि असं त्यामध्ये शेवटचं जे उतारा असेल ते कन्क्ल्युजन म्हणजे समारोप, तिसरा उतारा. आणि अशी 3 उताऱ्यांमध्ये तुमचं जे माध्यम भाषेतलं उत्तर आहे ते असावं. म्हणजे तिथे तुम्हाला जे 2 गुण आपल्याला आहेत ते 2 पैकी 2 गुण पूर्णपणे मिळू शकतात. येते लक्षात. आता आपण यावर आधारित एक उदाहरण बघूया. बघा, माध्यम भाषया उत्तरम लिखत द्वेतः एकम, 2 पैकी 1 लिहायचं आहे. मनुष्यः स्वकर्मणः कीदृशं फलं लभते. मनुष्य स्वतःचे कर्म, त्या कर्माप्रमाणे त्याला कसे फळ मिळते. बघा आता हे आपल्याला दिलेलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. कशावर आधारित आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. कोणत्या सुभाषितावर आधारित आहे हे पण तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. पण आता यावर आपल्याला सोडवायचं किंवा यावर सहज आपल्याला युग्ममालामधलं आहे, पण ते त्यात सुभाषितात काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला प्रस्तावनेमध्ये लिहावं लागणार आहे. आता हे अपेक्षित उत्तर कसं लिहायचं आहे, मधला जो अपेक्षित मुख्य उत्तर असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. म्हणून आपण सरसकट एका उत्तरात 8 ते 10 ओळीत तो संपूर्ण ते उत्तर लिहून टाकतो. पण तसं न करता प्रस्तावनेच्या 2 ते 3 ओळी, त्यानंतर प्रस्तावनेच्या 7 ते 8 ओळी, आणि 7 ते 8 म्हणण्यापेक्षा अगदी 5 ते 6 ओळी लिहिल्या तरी पुरेशा आहेत. आणि समारोप जेव्हा कराल तेव्हा समारोपाला सुद्धा तिथे तुम्हाला 1 किंवा 2 ओळीमध्ये समारोप करायचा आहे. आणि तोही अशा पद्धतीने युग्ममालामध्ये या पद्धतीने हे स्वतः मनुष्य कसा कर्मसिद्धांत सांगतो अशा तऱ्हेने वगैरे हे शब्द वापरायचे नाहीत. येते लक्षात. आणि प्रस्तावना लिहिताना पण हे कुठल्या पद्यावर आधारित आहे हे वेगळ्या शब्दात तुम्ही मांडू शकता. येते लक्षात. बघा आता कशा पद्धतीने हे उत्तर आपण लिहू शकू. मनुष्यः स्वकर्मणः कीदृशं फलं लभते. बघा आता, युग्ममाला पद्यपाठातील हा श्लोक कर्मसिद्धांत सांगतो. पेरावे तसे उगवते,
अशी म्हण आहे. 1 ते 2 ओळींमध्ये प्रस्तावना पुरेशी. काही वेळेला 3 ते 4 ओळी पण होतात, जसं गद्यधडावर आपण पाहिलं होतं. म्हणजे या प्रस्तावनेला तुम्हाला अर्धा गुण तिथं अपेक्षित आहे, अर्धा गुण मिळणं बोर्डाच्या नियमाप्रमाणे. आता आपण मुख्य उत्तराकडे जाऊ. शेतकरी शेतात बी पेरतो तेच उगवते. भात पेरून ज्वारीचे पीक येणार नाही. त्याप्रमाणे माणूस जसे कर्म करील तसे फळ त्याला मिळेल. वाईट कर्म निकृष्ट दर्जाचे काम करून चांगले निकृष्ट फळ मिळणार नाही. पुण्य पाप या कल्पना बाजूला ठेवल्या तरी व्यवहारातील अनुभव आपल्याला काय सांगतो, काय दर्शवतो? चांगला अभ्यास करणाऱ्यालाच चांगले यश मिळते. चांगला कारागीर उत्तम पगाराची नोकरी सहज मिळवतो व गुन्हेगारालाही शिक्षा ही होतच असते. हे झालं मुख्य उत्तर. येते लक्षात? आता आपल्याला जायचे समारोपाकडे. अशी उदाहरणे पुरेशी बोलकी आणि बोधप्रद आहे. बस इथे ते उत्तर संपवायचं. काही ठिकाणी काही माध्यम भाषेतल्या आपण कृती पाहिल्या असतील, भाषा अभ्यासमधल्या, तिथे कुठेतरी 1-2 ओळी कमी जास्त असतील. पण असं लिहिताना तुम्ही जेव्हा एक पूर्ण पॅरेग्राफ पाठ करून तो लिहिण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तो 3 उताऱ्यांमध्ये लिहा. त्यात वर प्रस्तावनेसारखे आपले वाक्यरचना असली पाहिजे. मुख्य उतारा, अपेक्षित उत्तर त्यामध्ये असलं पाहिजे. आणि नंतर शेवटचा जो समारोपाचा उत्तर आहे त्यामध्ये शेवटच्या ओळी घ्या. म्हणजे तुमचं 3 उतारात असेल तर अर्धा गुण समारोप आणि प्रस्तावनेला आहे अपेक्षित बोर्डाच्या नियमाप्रमाणे, आणि मधल्या तुमच्या मुख्य उत्तराला 1 गुण, असे 2 गुण इथे अपेक्षित आहेत. त्यामुळे इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची. येतं लक्षात सगळ्यांना? म्हणजेच यावर आधारित माध्यम भाषेतलं उत्तर या पद्धतीने तुम्हाला लिहिता येणार आहे. असं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. अशाच पद्धतीची सगळी माध्यम भाषेतली भाषाभ्यासमधली उत्तरं छान करून ठेवा. ही कृती करून ठेवा. येते लक्षात सगळ्यांना? भाषाभ्यासमधले माध्यम भाषेतले जे तुम्हाला कृती किंवा प्रश्न आहेत तेच बोर्डाला येऊ शकतात. म्हणजे ते त्यांना नियमाप्रमाणे या भाषाभ्यासमधलेच विचारले जातात, गद्य असो किंवा पद्य असो. त्यामुळे भाषाभ्यासमधली सगळी छान ही माध्यभाषेतली उत्तर करून ठेवा आणि तुमचं मत तुमच्या शब्दात सांगता आलं पाहिजे. येते सगळ्यांना लक्षात? म्हणजे आपल्याला इथे दिलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे माध्यम भाषेत कशा पद्धतीने लिहायचं, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे तुमचे शब्द त्यात तुम्ही काहीतरी वापरले आहेत. येते लक्षात? अशा प्रकारे किंवा असं हे समारोपात लिहिता कामा नये. येते लक्षात? म्हणजे इथे 7 ते 8 ओळीत उत्तर तुमचं अपेक्षित आहे आणि तुम्ही भाषा कशी वापरली हे तिथे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अगदी सारांश किंवा कथाभाग तुम्हाला माहिती आहे म्हणून तो सरसकट लिहित बसायचा 8 ते 8 असंही करायचं नाही. तुम्हाला नेमका काय प्रश्न विचारला आहे त्यावर अपेक्षित उत्तर आलं पाहिजे, ते मधल्या उतारामध्ये, मुख्य उत्तरामध्ये. आणि प्रस्तावना आणि समारोपही अगदी व्यवस्थित केला पाहिजे. येतं लक्षात? त्यानंतर ही कृती आपण बघूया. पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. पद्ये पूर्णे शुद्धेच लिखत. क ख तः एकम ग घ त एकम. क ख आणि ग घ यावर आधारित म्हणजे हे उपप्रश्न किंवा हे क्रमांक तुम्हाला दिलेले असतील. आता सुरुवातीला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? या कृतीमध्ये सुभाषिते शुद्ध व पूर्ण लिहिण्यासाठी दिली जाणार आहे. यामध्ये श्लोकांचा सुरुवातीचा शब्द आणि शेवटचा शब्द दिलेला आहे, पण आपल्याला ते फिलअप करायचं किंवा पूर्ण रिकाम्या जागा मधल्या सोडवायचा असा गृहीत नाही आहे. विद्यार्थ्यांनी तो श्लोक संपूर्ण लिहायचा आहे. पहिला आणि शेवटच्या शब्दासकट सगळ्या मधल्या ओळी पण पूर्ण करायच्या आहेत. 4 ओळींचा 1 आणि 2 ओळींचा 1 असे श्लोक लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला तिथे अभ्यास यावर. आता ह्या झाल्या लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. आता तुम्हाला काही टिप्स आहेत. पाठांतर आणि लेखन सरावाने या प्रश्नाचे पूर्ण गुण तुम्हाला मिळवता येणार आहेत. श्लोक पाठ्यपुस्तकात जसे छापील आहेत तसेच्या तसे ऱ्हस्व दीर्घ वगैरे सगळं सांभाळून लिहिणं अपेक्षित आहे. लक्षात येते? पाठांतरासाठी असलेले जे पद्यपाठ आहेत, जसं पाठ क्रमांक 3, 6 आणि 13 हे यातील श्लोक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिले जाणार आहेत. एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी म्हणजेच आता आपल्याला 4 ओळींचा आणि 2 ओळींचे हे श्लोक, मी तर म्हणेन हे संपूर्ण क ख ग घ न बघता सगळेच्या सगळे लिहून काढा. सगळे लिहून काढा. एखाद्या श्लोकामध्ये जर तुमची कुठेतरी चूक झाली तर दुसरं सुद्धा श्लोक चेक केला जातो आणि त्यावर तुम्हाला ते गुण मिळू शकतात. सर्व श्लोक लिहा. म्हणजे 6 पैकी 6 तुम्हाला तिथे गुण मिळणं सोपं होणार. 4 ओळींचे श्लोक. आता आपल्या 3
या पद्यपाठावर आधारित हे 3 पद्यपाठावर आधारित विचारले जाणार. 4 ओळींचे आपल्याला एकूण बघा तुम्ही मोजा किती श्लोक आहेत. सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यमध्ये 4 ओळींचे एकूण 10 श्लोक आहेत आणि 2 ओळींचे 10 श्लोक आहेत. म्हणजे एकूण किती श्लोक झाले? 20. आणि 20 श्लोक पाठ करून जसेच्या तसे तुम्हाला लिहून त्याचा सराव होणार आहे. आणि नुसतंच लिहायचं नाही तर ते तुम्ही पुन्हा रिचेक करायचे. त्यात जर एखादी चूक आढळली तर पुन्हा तो श्लोक परत 3 वेळा लिहायचा. म्हणजे तुमच्या हातातले हे गुण, हातचे गुण पक्के 6 गुण तुम्हाला मिळणार आहेत. एवढा सराव करा. नुसतं मला पाठ आहे आणि मी हे लिहू शकते, पण तशा लिहिताना चुका होत्यात. आपण लिहूनच जर नाही पाहिलं तर नक्कीच चुका होणार आहेत. त्यामुळे नुसतं पाठ करून उपयोग नाही, तर ते लिहून पहा सारखं सारखं, म्हणजे सराव होईल. येते लक्षात? बघा आता इथे पद्ये पूर्णे शुद्धं च लिखत रे रे चातक डॅश डॅश, त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे तिथे दीनं वचः. आता हे त्याला अथवा दिले बघा. यदा किंचित न्यूहम, येते लक्षात? 4 ओळींचे 2 सुभाषित. वैद्यराज हे 2 ओळींचं सुभाषित. त्याला अथवा काय आहे? तावत भयाब्दी भेतव्यम हे सुभाषित आहे. म्हणजे इथे 2 ओळींचे आणि 4 ओळींचे. मग तुम्हाला असं नाही करता येणार की मी इथे हे एक मला माहिती आहे म्हणून मी हे एक लिहिणार आणि हे दुसरंही मला माहिती आहे, किंवा मी 2च ओळींचे केलेत म्हणून मी 2 ओळींचे हे 2 लिहून टाकले, मला गुण मिळतील, असं नाही. कारण तुम्हाला इथे सूचनाच तशी दिलेली आहे. क आणि ख मधलं एक तुम्हाला कंपल्सरी लिहावंच लागणार आहे आणि ग आणि घ मधलं पण एक लिहावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 20च्या 20 श्लोक पाठ करणं अपेक्षित आहे. तरच इथे तुम्हाला पैकीच्या पैकी 6 गुण या कृतीचे मिळणार आहेत. येते लक्षात? सुभाषित पूर्ण आणि कसं लिहायचं. त्याच्यानंतरची कृती आता आपण बघूया. ई अन्वयम पूरयत, अन्वय पूर्ण करा. आता हे पद्यपाठावर आधारित आपल्याला अर्थातच सुक्तीसुधा आणि युग्ममाला या 2 धड्यांमध्येच अन्वय दिलेले आहेत. लक्षात ठेवण्यासारखा भाग म्हणजे कोणता? एक श्लोक तुम्हाला यामध्ये अन्वय त्याचा श्लोकाचा म्हणजेच गद्य रूपांतर काही गाळलेल्या जागांसह दिले जाणार आहे. श्लोक पाठ असेल तर तुम्हाला तो त्यातल्या गाळलेल्या जागा भरण्यासाठी योग्य शब्द नक्कीच आठवणार आहेत. श्लोक पाठ असेल तर नक्कीच ते आठवणार आहेत आणि गद्य रूपांतर त्याचं तुम्हाला गाळलेल्या जागांमध्ये करता येणार आहे. येते लक्षात? आता अन्वयला मात्र इथे पर्याय नाही आपल्याला. सुक्तीसुधा आणि युग्ममालावर आधारित कुठलाही एक सुभाषित येईल आणि त्यावर तुम्हाला ते 2 गुणांसाठी दिलेलं असेल. म्हणजे 2 पैकी 2 गुण तुम्हाला ते एक सुभाषित आणि त्यावर तुम्ही जर अन्वय छान केला असेल तर नक्कीच मिळणार आहे. आणि अन्वय अगदी तुम्हाला तिथे आयत्या वेळी आठवला नाही तरी श्लोक पाठ केलेला आहे. श्लोक पाठ केलेला आहे तो आठवा. तो कुठेतरी मागच्या उत्तरपत्रिकेचं रफ पेज असतं तुम्ही तयार केलेलं पेन्सिलने, तिथे एखादा लिहून काढा. अगदीच आठवला नाही आणि गोंधळ होण्याची शक्यता असेल 4 गाळलेल्या जागा भरण्यासाठी, तर पेन्सिलने हलक्या हाताने लिहा आणि लगेच मग तुम्हाला ते तिथले शब्द गाळलेल्या जागांचे आठवतील आणि मग तो श्लोक तुम्ही रफ करून टाकला, खोडून टाकला तरी चालणार आहे. या पद्धतीने 2 पैकी 2 गुण तुम्हाला सहज मिळणार आहेत, पण श्लोक पाठ असला पाहिजे. बघा यामध्ये कुठलं सुभाषित दिलं आहे, श्लोक दिलं आहे. रिक्तस्थानं वस्तूनामपि रिक्तस्थानं कार्यसाधिका अस्ति यथा रिक्तस्थानं आपन्ने मत्तदन्तिनः बध्यन्ते. अतिशय सोपं सुभाषित आपल्याला इथे दिलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला काय येणार आहे बघा. आपल्याला सुभाषित पाठ असेल तर आपण नक्कीच ते लिहू शकणार आहे. अल्पानां वस्तूनामपि, अल्पानां संहतीही कार्यसाधिका. पहिली वेळ आपल्याला पाठ असेल तर नक्कीच आहे सुभाषितात तशी आपण लिहू शकतो. यथा, मग इथे आपल्याला काय दिले? यथा गुणत्वम आपन्ने तृणे मत्तदन्तिनः बध्यन्ते. म्हणजे आल्या 4 गाळलेल्या जागा. मत्तदन्तिनः बध्यन्ते. आपन्नेच्या मागे आणि पुढे दोन्ही पण तिथे रिक्तस्थान दिलेले आहेत. गुणत्वम आपन्नेहि तृणैहि मत्तदन्तिनः बध्यन्ते. येते लक्षात? या पद्धतीने अन्वय 2-2 ओळींच्या सुभाषितांचा किंवा 4 ओळींच्या हे सांगता येणार नाही. तुम्हाला अगदी सुभाषित पाठ असेल तर नक्कीच तुम्ही इथे त्या गाळलेल्या शब्द तुम्हाला तिथे लिहिता येणार आहेत. अन्वयामध्ये फारशी अडचण नाही, पण तुम्हाला पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला ते 2 गुण मिळवायचे तर ते एक
अन्वय दिलेला आहे तो तिथे मात्र तुम्हाला लिहिता आलाच पाहिजे. तर 2 गुण तुमच्या हातचे असणार आहे. आता अन्वयामध्ये काय आहे, आपल्याला रिक्त स्थान दिले म्हणजे अर्थातच अधोरेखन तिथं आवश्यक आहे. अगदी तुम्ही अधोरेखन नाही केलं या काढलेल्या जागांमध्ये, अगदी तुम्ही असे ब्रॅकेट करून पण तिथे लिहिलं, आधी लिहून घ्या आणि मग स्केलनी छान ब्रॅकेट केलं तरी पण चालणार आहे. तिथे तुम्हाला बॉक्स असे चौकट करून लिहिलं तरी चालणार आहे. आणि सुक्तीसुधा आणि युग्ममाला या 2 पद्यपाठावर आधारित अन्वय विचारला. एकूण सुक्तीसुधामध्ये 7 सुभाषित आहेत आणि युग्ममालामध्ये 6 आहेत. म्हणजे एकूण किती आहे? 13 श्लोकांचा अन्वय. जर 13 श्लोकांचा अन्वय एका फुलस्केप पानावर किंवा एखाद्या उजळणीच्या वहीवर तुम्ही लिहून काढला आणि तो जसाच्या तसा पाठ केला तर तुम्हाला अन्वय सहज आठवेल आणि तुम्ही ते 2 मार्क मिळवू शकणार आहात. ही तुम्हाला अभ्यास करण्याची ट्रिक येते लक्षात सगळ्यांना. 13च श्लोक आहेत आणि हे 13 श्लोक त्यापैकी कुठलाही एक अन्वयाला येणार. त्यामुळे छान करून ठेवा. जसं मी वरच्या या प्रश्नामध्ये आपण कृतीमध्ये पाहिलं की किती सुभाषित आहेत, फक्त श्लोक 20. मग 10 4 ओळींचे आणि 10 2 ओळींचे 20 श्लोक तुम्ही जर छान केले तर तुम्ही तिथे 6 गुण आणि अन्वयामध्ये 13 श्लोक केले तर 2 गुण, असे 8 गुण तुम्हाला या पद्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. हा जो आपला 18 गुणांचा हा 3रा विभाग आहे यामध्ये येते लक्षात. आता आपण या अन्वयाच्या कृतीनंतर माध्यम भाषया सरलार्थम लिखत या कृतीकडे जाऊया. माध्यम भाषया सरलार्थम लिखत ही कृती शेवटची आपल्या तृतीय विभागमधली. त्रीणितः द्वे यामध्ये आपल्याला पर्याय आहे 3 पैकी 2. आता माध्यम भाषया सरलार्थ जसं गद्यामध्ये आपण संस्कृत नाट्यस्तबकः केलं होतं, बरोबर की नाही. त्यामध्ये आपल्याला काही उतारे नाट्यप्रवेशाचे आणि त्या 2 पैकी एका उतार्याचा आपल्याला सरलार्थ लिहिणं अपेक्षित होतं. तसंच इथे आपल्याला पद्यमध्ये वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे 2 पद्य सरलार्थासाठी आपल्याला आहेत. मराठीत अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. त्याला कुठेही आपल्याला प्रस्तावना लिहायची नाही, कुठेही कन्क्लुजन लिहायचं नाही, त्याला तिथे ते अपेक्षित नाही. येते लक्षात. त्यामुळे भाषांतर जरी तुम्ही लिहिलं पण त्यामध्ये कृत्रिमता वाटायला नको, हे लक्षात घ्या. सरळ सरळ प्रत्येक शब्दाचा अर्थ तिथं तुम्हाला लिहिता आला पाहिजे. म्हणजे हे इथे एक गोष्ट ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. येते लक्षात. म्हणजे तुम्हाला जे नेमलेले 2 पाठ आहेत, कोणते 2 आहेत? वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. अगदी 2-2 ओळींचे सुभाषित आहेत आणि यातून या प्रश्नात श्लोक विचारले जातील. शब्दशः भाषांतर तिथं लिहायचं नाही आहे. सोप्या मराठीत तुम्ही आपल्या माध्यम भाषेत आशय मांडला की बास, पुरे झाले. येते लक्षात. बघूया आता यामध्ये आपल्याला कोणते श्लोक दिलेले आहेत. शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानम एवच उत्साहो वर्धते न वाचनम तदितावं. अगदी आपल्याला त्यामध्ये दिलेले एकतर वाचन प्रशंसातले 2 असतील, मानवता धर्मावरचा 1 असेल, किंवा मानवता धर्मावरचे 2 असतील, वाचन प्रशंसातला 1 असेल. मग मी दोन्हीपैकी एकच करणार आणि मला एका याचं आलं तरी पुरेसं आहे असं नाही होणार. तुम्ही जर वाचन प्रशंसा छान केलं आणि मानवता धर्म जर केलंच नाही, मला नाही करायचे, मी एकच केले, कारण 2च लिहायचे असतात. पण जर चुकून मानवता धर्मावरचे 2 आले आणि वाचन प्रशंसावरचा 1च आला श्लोक तर तुमचे 2 गुण जाण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही पण छान करून ठेवा. अगदी सोप्या भाषेत आपल्याला अर्थ तिथे सुभाषितच सोपी आहेत, त्यामुळे त्याचा अर्थ तुम्हाला सहजपणे लिहू शकता. दोन्ही पण पद्यावर सरलार्थासाठी जे आपल्याला दिलेले नेमलेले पाठ आहेत, पद्यपाठ, ते छान करून ठेवा म्हणजे तुम्हाला इथे गुण मिळणार आहेत. बघा आता पहिल्या सुभाषितात काय अर्थ आपल्याला करता येईल. ज्यामुळे चारित्र्य, सद्गुणरूपी संपत्ती, ज्ञान, विज्ञान कॉमा करून लिहायचे. त्याचप्रमाणे उत्साह वाढतो ते वाचन हितकारक असते. अगदी सोप्या भाषेत आपण इथे 2 ओळी पण लागत नाही, 1.5 ओळीत आपलं ते सरलार्थ लिहून होणार आहे. येते लक्षात. त्याच्यानंतरचं आपण घेऊया. त्यानंतर दुसरं सुभाषित बघूया आपण. एकी भूय यथा सर्वे. बघा आता, ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्र येऊन पांढरा रंग बनतो त्याप्रमाणे सर्व धर्म एकमताने मानवता या गुणाची स्तुती करतात. बघा, मानवता धर्मावर 1 सुभाषित आलेलं आहे आणि वाचन प्रशंसेवर 2 आले. कधी मानवता धर्मावर 2 येतात, वाचन प्रशंसेवर 1 येतात. कुठलं येईल हे सांगता येत नाही. मग मी एकाचाच अभ्यास केला आणि मला
मार्क्स मिळतील असं तुम्ही समजू नका. तर तुम्हाला दोन्ही करून ठेवावे लागतील, तर तिथे तुम्हाला गुण मिळणार आहेत आणि 4 गुण तुम्हाला तिथे 4पैकी 4 मिळणार आहेत. त्याच्यानंतर तिसरं काय दिलं आहे आपल्याला बघा, मनुजा वाचनेने वाचनानेच माणसे पुष्कळ विषयांचे ज्ञान मिळवतात, ती बहुश्रुत बनतात, वाचनानेच ती आपापल्या कामात तरबेज होतात. येते लक्षात? म्हणजे आपण आता मी जरी तोंडी सांगते तरी तुमचा अभ्यास झालेला असणार आहे. अगदी नमुना मॉडेल ॲन्सर मी दाखवत नसले काही या गोष्टींचं सुभाषित लिहिलेलं, कारण तुम्ही सुभाषितं लिहिलेली आहेत, पाठ केलेली आहेत, ती लिहून पाहिलेली आहेत. तसं अन्वय पण लिहून काढा. मराठीत अर्थ आहे म्हणून ते लगेच तोंडी केलं आणि झालं. लिहिण्याचा सराव करा, म्हणजे तुम्हाला तिथे छान लिहिता येणार आहे. एका फुलस्केप पेजवर मानवता धर्म आणि वाचन प्रश्नांची जी सगळी सुभाषितं ठेवा, म्हणजे आयत्या वेळी परीक्षेच्या वेळेला आपण ते काढलं की तुमचा लगेच अभ्यास होणार आहे, लगेच तुम्ही लिहू शकणार. आणि या व्यतिरिक्त या कृतीमध्ये काही लिहायचं नाही आहे. मानवता धर्मामधून घेतलेला आहे किंवा प्रस्तावना अजिबात लिहायची नाही, एवढं पुरेसं आहे आणि त्याला 2पैकी 2 गुण तुम्हाला मिळणार आहेत. बघा, आज आपण तृतीय विभाग हा संपूर्णपणे पार्ट 2 या व्हिडिओद्वारा वेगवेगळे विभाग करून पार्ट 1 आणि पार्ट 2 या तिसऱ्या विभागाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणलेले आहेत. तर तुम्हाला नक्कीच आवडले असतील. शेअर करा, लाईक करा तुमच्या वर्ग मित्रमैत्रिणींना आणि सोडवण्याचा सराव करा. ही एक कृतीपत्रिका आपण नुसतीच सोडवून घेत नाही आहे, तर आपलं प्रेझेंटेशन कसं छान झालं पाहिजे हे तुम्हाला आता समजते. आणि 3 विभागांचा सराव छान या पद्धतीने जर केला तर नक्कीच तुम्हाला तिन्ही विभागाचे जे गुण आहेत ते गुण वाढण्यास तुमची मदत होईल आणि नक्कीच ते वाढतील याच चंकाने. आणि संस्कृत सिरीज चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. बेल आयकॉनला क्लिक करायचे. आणि ज्यांनी अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि या अशा कृतीपत्रिकेचा पॅटर्नप्रमाणे छान सराव करा, म्हणजे तुम्हाला उत्तरं कशी लिहायची, किरकोळ चुका कशा होणार नाहीत हे तुम्हाला सहज समजेल आणि तुमच्या त्या चुका होणार नाहीत. चतुर्थ विभाग घेऊन आपण पुन्हा भेटूया. नमो नमः.